नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMER रिक्रुटमेंट संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय दिनांक 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येणार आहेत, सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पहा, जिल्हा नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबत या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, 430 रुग्णखाटांचे रुग्णालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे, आणि त्याच रिगार्डिंग जे आहे ते DMER कडून पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर पहा ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल ती सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। महत्त्वाचा शासन निर्णय काय आहे पहा, त्या शासन निर्णयानुसार कधी किंवा कुठली पदे भरण्यात येणार आहेत, सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या 430 खाटांच्या रुग्णालयाकरिता विवरणपत्र अनुसार वर्ग 1 वर्ग 3 वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 519 पदे, त्याचप्रमाणे बाह्य स्रोताने घ्यावयाचे 466 मनुष्यबळ सेवा 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित पदे भरण्यात येणार आहेत। सरळ सेवा पदभरती मार्फत 419 पदे कायम स्वरूपाचे असणार आहेत, आणि बाह्य स्रोताद्वारे 466 मनुष्यबळ या ठिकाणी पुरविले जाणार आहे। आता विवरणपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षाबाबतची तात्काळ पदनिर्मिती होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील प्रतिवर्षी निर्माण होणार आहे। तर पहा, पहिल्या वर्षी पहिल्या टप्प्यामधील वर्ग 1 ते वर्ग 3 मधील जी काही पदे आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी भरण्यात येणार आहेत विवरणपत्र अ मध्ये दर्शवल्याप्रमाणे। ठीक आहे, तर पहा आता कोणती पदे आहेत तात्काळ प्रथम वर्षामध्ये भरण्यात येणार आहेत ते आपण जाणून घेऊया। तर पहा, विवरणपत्र अ मध्ये दर्शवल्याप्रमाणे 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पदनिर्मिती विवरणपत्र अ मध्ये नियमित पदे ही भरण्यात येणार आहेत। यामध्ये वैद्यकीय अधीक्षक हे पद आहे, वैद्यकीय अभिलेख अधिकारी हे पद आहे। नंतर वर्ग 2 चे पदे पहा कोणते आहेत, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, जीवरसायन शास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे पद आहे। नंतर वर्ग 3 चे पदे कोणते आहेत, यामध्ये सहाय्यक अधिसेविका हे पद आहे, कार्यालयीन अधीक्षक हे पद आहे, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय हे पद आहे। नंतर भौतिकोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, परिसेविका हे पद आहे। नंतर या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक आहे, अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स हे पद आहे। यामध्ये 114 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। S13 नुसार वेतन श्रेणी असेल 35,400 ते 1,12,400 एवढी पे स्केल असणार आहे। प्रथम वर्षाकरिता पहा 114 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत अधिपरिचारिका या पदाकरिता। नंतर स्पीच थेरपिस्ट हे पद आहे, आहार तज्ञ अर्थात डायटिशियन हे देखील पद आहे, वरिष्ठ औषध निर्माता पद आहे, लघुलेखक निम्न श्रेणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, बाष्पोपचार परिचर हे पद आहे। नंतर व्रणोपचारक आहे, औषध निर्माता, फार्मासिस्ट हे पद आहे, दंत तंत्रज्ञ, वरिष्ठ लिपिक, वीजतंत्री, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वस्त्रपाल, वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक हे पद आहेत। तर प्रथम वर्षाकरिता 188 जागा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भरण्यात येत आहे। टोटल एकत्रित नियमित पदे वर्ग 1 वर्ग 2 आणि वर्ग 3 चे पाहिले तर 198 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। प्रथम वर्षाकरिता 198, द्वितीय वर्षाकरिता 165, तृतीय वर्षाकरिता या ठिकाणी 51 जागा आणि 91 जागा आणि चतुर्थ वर्षाकरिता 65 जागा, असे टोटल 519 जागा भरण्यात येणार आहेत। ठीक आहे, तर पहा प्रथम वर्षाकरिता 198 जागा या ठिकाणी DMER थ्रू पदभरती केली जाणार आहे। आता विवरणपत्र ब मध्ये जसे दर्शवल्याप्रमाणे बाह्य स्रोताद्वारे कोणती पदे भरण्यात येणार आहेत ते पहा। प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, बाष्पपात्र परिचर हे पद आहे, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, वीजतंत्री, प्रयोगशाळा सहाय्यक, दूरध्वनी चालक, कनिष्ठ लिपिक,
शिंपी, नळ कारागीर, जोडारी, सुतार, वाहन चालक हे पद आहे. नंतर मुकादम, स्वयंपाकी, शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, परिचर, कक्ष सेवक, कक्ष आया, महिला आया, सफाईगार आणि सुरक्षा रक्षक असे टोटल 180 पदे विद्यार्थी मित्रांनो प्रथम वर्षाकरिता बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. ओके. नंतर द्वितीय वर्षाकरिता 171, तृतीय वर्षाकरिता 67 आणि चौथ्या वर्षाकरिता 48 असे टोटल एकूण 466 पदे या ठिकाणी बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांनो अपकमिंग DMAR रिक्रुटमेंट संदर्भाची. ओके. सो लवकरात लवकर जाहिरात तुम्हाला प्रसिद्ध झालेली दिसेल. ठीक आहे. हो. ओके. सो या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. पदभरती रिलेटेड DMAR असेल किंवा इतर पदभरती रिलेटेड. ओके. सो त्या कॉमेंट्सचं माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचं नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. शासन निर्णय आलेला आहे. लवकरात लवकर पदभरती जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली दिसेल. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो काही तुमचा अभ्यास चालू असेल तो सुरळीत ठेवायचा आहे, नियमित ठेवायचा आहे. अपकमिंग जी काही रिक्रुटमेंट निघेल त्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येणार नाही जर तुमचा अभ्यास सुरळीत असेल तर. ठीक आहे. सो तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.